सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये काम करत असताना आपल्याला तिथे जे फोटो अपलोड करायचे ते जिओ टॅग फोटो अपलोड करायचे. ते फोटो प्रत्यक्षात अपलोड होत नाहीत असं बरेचसे मुख्याध्यापक बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी फोन करत आहे, मेसेज करत आहे, व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकत आहे की हे असं येत आहे, मग काय करावं. तर मित्रांनो, अगदी एका सेकंदामध्ये तो फोटो कसा अपलोड करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण बघूया. बघा मित्रांनो, की आता उदाहरणार्थ ही एक शाळा आहे माझ्या समोर आणि या शाळेनं संपूर्ण माहिती भरलेली आहे. काय केलेलं आहे त्यांनी डॅशबोर्डवर आले ते त्यांनी क्रिएट इव्हेंट देखील तयार केल्या, 2 इव्हेंट तयार केल्यात त्यांनी, सगळी माहिती देखील भरली त्यांनी, कार्यक्रम पण घेतला आणि प्रत्यक्षामध्ये ते ज्यावेळेस इथं इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आले त्यांनी ही माहिती भरलेली. फोटो मात्र अपलोड, माझ्याकडे फोटो मी तुम्हाला दाखवतो, तो अपलोड करून देखील दाखवतो. गुगल टॅग फोटो इथं अपलोड करता वेळेस मात्र बघा काय, तुम्हाला असं बऱ्याच जणाला ही समस्या येत आहे. बरेच जण मला फोटो देखील टाकतात, त्यांनी काढलेले फोटो टाकतात गुगल टॅगचे आणि सर एवढं अपलोड करून द्या म्हणतात. मात्र बघा काय प्रॉब्लेम येतो. हे बघा, चूज फाईल, फोटो चूज केला, हा त्या शाळेचा फोटो आहे, हा मी निवडला आणि बघा इथं असं आलेलं आहे. हा स्क्रीनशॉट मला टाकत आहे, ओनली जिओ टॅग्ड इमेज आर अलाउड. म्हणजे फक्त जिओ टॅग म्हणजेच अक्षांश, रेखांश, लॅटिट्यूड, लँगिट्यूड असलेलीच इमेज इथं पाहिजे असं म्हणतंय. आणि मग लोक तर सांगत आहे, शिक्षक बंधू भगिनी म्हणत आहे की तिथं ते जिओ टॅगचाच फोटो आहे. परंतु त्याचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअपवर जिओ टॅगचा फोटो पाठवता, समोरचा बघतो आता माझ्याकडे तिथं अक्षांश रेखांश आहे, तो जो फोटो आहे ना जिओ टॅग फोटो आहे आणि त्याच्यावर आहे देखील, हे बघा इथं अक्षांश रेखांश देखील आलेला आहे, त्या पण मात्र प्रत्यक्षामध्ये तो फोटो अपलोड होत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस आपण समोरच्याला व्हॉट्सअपवर टाकतो त्यावेळेस इथं प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का मित्रांनो, इथं प्रॉब्लेम असा येतो की ते अक्षांश रेखांश निघून जातं. आपल्याला जरी दिसत असलं तर मग ह्या सरांनी काय केलं की इथं खाली येत होतं, हे अक्षांश रेखांश इथं खाली येत होतं, फोटोच्या खाली होतं. त्यांनी सेटिंग करून ते इथं वर घेतलं, बरोबर इथं वर आलं तरी देखील अपलोड होत नाही फोटो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही दुसऱ्यांना ज्या वेळेस फोटो पाठवता त्यावेळेस त्याचा अक्षांश रेखांश निघून जातं, तिथं राहत नाही आणि मग तो फोटो अपलोड होत नाही. ही सिस्टीम आहे, सिस्टीमला मूर्ख आपल्याला बनवता येत नाही. आपल्याला जरी ते तिथं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड दिसत असलं तरी ते प्रत्यक्षात तिथं नसतं ते, म्हणून ते फोटो अपलोड होत नाही. मग मी सरांना विचारलं, तुम्ही तुमच्या मोबाईलमधून माहिती भरतात, मात्र हा जो जिओ टॅगचा फोटो आहे हा कोणाच्या मोबाईलमध्ये काढला? सर म्हणे आमच्या सरच्या मोबाईलमध्ये काढला, त्यांनी मला व्हॉट्सअपवर टाकला, म्हणून ते अपलोड होत नाही. आता बघा, आपण हे प्रत्यक्षात मोबाईलवरून करणार आहोत आणि तुम्हाला सांगतो लगेच इकडे रिपोर्टमध्ये येऊन जातं. उदाहरणार्थ हे माझं जालना जिल्ह्याचं इथं लॉग इन आहे, जालना जिल्ह्यात इथं 19 शाळा दिसत आहे आता सध्या आपल्याला झालेल्या आहे. आणि मी तुम्हाला हे काम केलं की पुन्हा आपण इथं येऊ, तुम्हाला इथं शाळा बदललेल्या दिसतील. तर बघा आता काय करायचं, तर आपण प्रत्यक्षात मोबाईलमध्ये येऊ. मोबाईल, आता माझ्याकडे मोबाईल आहे, जिओ टॅग फोटो पण आहे आणि मोबाईलमध्ये येऊन प्रत्यक्षामध्ये आपण एक पेड माँ के नाम तेच त्यांचं ओपन करणार आहे. आपण ओपन करूया आणि ओपन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की इथं ही सगळी माहिती भरलेली आहे. इथं ही सगळी माहिती सिलेक्ट इव्हेंट देखील त्यांनी, हे बघा ही इव्हेंट निवडली आणि सिलेक्ट इव्हेंट, ओके, ही सगळी माहिती सरांनी भरलेली आहे. ओके, ही माहिती भरलेली माहिती इथं हे झाली. तर बघा, आपल्याला परत इथं जी माहिती भरली तीच माहिती आपल्याला डबल इथं भरायची. बघा इथं ही सगळी माहिती एकदा भरून घेऊ आणि ही माहिती भरून घेतल्याच्या नंतर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो, एका सेकंदामध्ये हा इथं अपलोड होईल. इथं बघा, याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, आपण ते पाहत आहोत. तर इथं आपल्याला संख्या टाकून घ्यायची, कोणत्या कोणत्या वयोगटातले किती किती विद्यार्थी तिथं उपस्थित होते ते टाकायचंय सुरुवातीला आपल्याला. आपण ते टाकून घेऊ.
ते टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला 1 मिनिटात पुढे जाता येईल. इथले 6 विद्यार्थी होते. त्यानंतर 14 ते 18 7 त्यानंतर लहानी शाळा आहे ही 12 आणि 18+12 होते. स्टेट आलं. डिस्ट्रिक्ट इथं कधी कधी घेत नाही ते बा असं येतं या पद्धतीनं. तर त्याच्यामुळं जरी डिस्ट्रिक्ट नाही आलं टेन्शन घेऊ नका. हे बघा त्यानंतर इथं काय राहिलं आपलं इथं राहिलं सिटी आपोआप शाळा निवडली त्यांनी सिटी आली देवनगर तांडा शाळा पण आली आणि जिओ टॅग फोटो आता इथं आपल्याला मोबाईलमधून निवडायचा आहे. आता आपण जिओ टॅग फोटो अगोदर आपण हे जे करत होतो हे पाठीमागचं अगोदरचं शाळेवरलं करत होतो आपण आणि आता आपण कशावर काम करत आहोत हे बघा ही मोबाईलची स्क्रीन आहे मोबाईलवर काम करत आहोत आणि मग आता इथं जिओ टॅग फोटो निवडताना इथं चूज फाईल करा. चूज फाईल केल्याच्या नंतर जो जिओ टॅग फोटो आहे तो फोटो आपल्याला इथून निवडायचा आहे आणि जिओ टॅग फोटो निवडता क्षणी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आता इथं तुम्हाला मेसेज येईल की तुमचं सक्सेस बघा सबमिट पण होतं अपलोड करतोय आपण आणि ह्या इथं अपलोड इथं नंबर ऑफ ट्री राहिल्या नंबर ऑफ ट्री टाकून घ्या. नंबर ऑफ ट्री यांनी 53 वृक्ष लावलेले आहे आणि 53 वर्ष लावता क्षणी इथं अपलोडवर क्लिक करा. मित्रांनो काय मेसेज आला दिसतोय तुम्हाला इव्हेंट अपलोड सक्सेसफुल. मी ज्या वेळेस हे दुसऱ्याकडून घेतलं होतं व्हॉट्सअपवर मोबाईल नंबर त्यावेळेस मोबाईल नंबर दुसऱ्याकडून घेतलेला असताना फोटो व्हॉट्सअपवर दुसऱ्याकडून घेतलेला असताना तो अपलोड करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस होत नाही. इथं ज्यावेळेस जिओ टॅगचा फोटो अपलोड करतोय त्यावेळेस तो फोटो अपलोड होतोय. या पद्धतीनं करा तुमचंही काम नक्की होईल. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.